आज आहे माझ्या पृथ्वीचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आज छोटासा ब्लॉग मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. वाढदिवस आपण कसा केला, काय केला. आज माझी पृथ्वी जी आहे ती 4 वर्षाची कंप्लीट होणार आहे. तर आज छोटासा हा व्हिडिओ तिच्या वाढदिवसाचा आपण बघूया काय होतं काय नाही. ठीक आहे ना. तुला काय बनायचं आहे गं आज? पोलीस. पोलीस. अच्छा, मोठं झाल्यावर तुला पोलीस बनायचं आहे. आणि तू मला काय म्हणत होती सकाळी, तुला काय करायचंय? केक कापायचा आहे. ठीक आहे, चालेल. आपण बघूया आजचा ब्लॉग कसा. वाढदिवसाच्या सकाळीच मग पृथूला मी देवपूजा करायला सांगितली, कारण तिला देवाचा आशीर्वाद घे असं म्हणून सांगितलं. आणि मग ती देवपूजा करायला अशी बसली. खेळत खेळत तिने खूप छान अशी देवपूजा केली, तुम्ही पाहू शकता. यात फक्त मी रांगोळी आणि दिवा लावून दिला, रांगोळी मी काढून दिली. त्यानंतर तिचे आजी बाबा म्हणजेच माझे आई वडील दुपारी तिला सायकल घेऊन आले. ती खूप आनंदी झाली बघा. तिनेच कॉल करून त्यांना सांगितलं की मला बड्डे गिफ्ट म्हणून अशी छोटी सायकल आणा म्हणून. तर ती पाहून बघा ती किती उड्या मारत आहे. त्यांनी खूप छान अशी तिला आवडीची सायकल आणली आणि तिचं आवडीचं गिफ्ट मिळाल्यामुळे ती खूप आनंदी झाली. मग त्यानंतर आम्ही सर्वजण मिळून पद्मालयाला गेलो. पद्मालय हे गणपतीचं प्रसिद्ध असं देवस्थान आहे. गणेश पुराणातही याचा उल्लेख तुम्हाला सापडेल. तुमच्यापैकी कोणी कोण पद्मालय येथील गणपतीच्या दर्शनाला आलेलं आहे तर ते मला कमेंट करून सांगा. हे पहा, हे पद्मालयाचं हे पूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे. हा तलाव आहे आणि पद्मालयाचं हे जे दृश्य आहे तर ते इथे बाहेरच आहे. मंदिरात आत नेण्याची परवानगी नाही आहे, कॅमेरा मोबाईल वगैरे. मी बघा पृथू आली. माझ्या मम्मीला ती राजा आजी म्हणते आणि राजा आजीने तिला बबल्सचं ते गन घेऊन दिली होती. ही माझी मम्मी आहे आणि इथे सर्वजण हे बबल्स फुलवत आहेत. माझे पप्पा, माझी मम्मी, माझा कुंज आणि पृथू, आम्ही सर्वजण इथे दर्शनाला आलेलो होतो. तर हे मंदिराचं पुढे हा जो आहे पद्मालय म्हणजे जिथे कमळांचा वास आहे असं हे आलय, म्हणजे कमळ असणारा हा तलाव आहे. अशी मान्यता आहे की जो कोणी इथे येऊन इच्छा मागत असतो तर ती इच्छेची पूर्ती होत असते या पद्मालयाला. म्हणून इथे भाविकांची सदा गर्दी असते, म्हणजे प्रत्येक दिवशी इथे भाविक असतातच. चला आता आपण दर्शनाला जाऊया. पण इथे दर्शनात बघा बाहेरूनच तुम्हाला मंदिर दाखवते, मध्ये कॅमेरा मी नेणार नाही, बंद करावा लागेल. त्यानंतर इकडे आहे पद्मालयाच्याच पुढे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर उजव्या साईडला हे एक छान असं गार्डन मुलांना खेळण्यासाठी इथे झोन बनवला गेला आहे. त्याचं अजून काम चालू आहे, इन प्रोग्रेस असल्यामुळे ते अजून बंद आहे. परंतु आम्हाला त्यांनी लहान मुलं असल्यामुळे मुलं किती मस्ती करत आहे, त्यांनी आम्हाला एंट्री देऊन दिली. तर या ठिकाणी जर तुम्ही आले तर नक्कीच अशा रम्य वातावरणात खूप सुंदर आणि आल्हाददायक असं वातावरण आहे. इथे मुलांना खेळायला देखील खूप छान असं आहे. इथे लहान मुलांसाठी आणि त्या पलीकडे जाऊन मोठे माणसं देखील तिथे खेळू शकतात. म्हणजे प्रत्येकाच्या एज वाईज इथे खेळणे आणि बनवलेले आहेत. खूप सुंदर असं हे गार्डन तयार होत आहे. नक्कीच हे जे परिसर आहे हा खूप डेव्हलप होणार आहे. तर आता आम्ही घरी आलो. त्यानंतर मी कुंजने डेकोरेशनसाठी त्याचे सगळे मित्र वगैरे गलीतले बोलवले. या ठिकाणी आम्ही डेकोरेशन करणार आहोत त्या भिंतीला. आता वाजले 4:15 संध्याकाळचे. त्यांनी खूप सारे बलून असे फुगवून ठेवले. बड्डे गर्ल आमचे जेवण करत आहे बघा. तर हे बलून फुगवले खूप सारे, पाहू शकता तुम्ही. आणि आता हे बलून मी माझ्या हाताने लावत आहे. डेकोरेशनची जी आयडिया आहे त्याची थीम वगैरे काही नाही, पण कुंजसोबत गेला होता पप्पांच्या, तर त्याला वाटले ते बलून आणि त्याला जसं वाटलं त्याने ते डेकोरेशनचं साहित्य आणलं आहे. आणि त्यामुळे मग मी पण त्याला नाही म्हटलं नाही, की त्याने जसं आणलं आहे त्या पद्धतीने मग मी डेकोरेशन करायला सुरुवात केलेली आहे, कारण मग त्याचा डिसमूड व्हायचा. पाहू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने हे डेकोरेशन दिसायला वाटत होतं. ठीक आहे, थोडंसं वेगळं वाटतंय, पण त्याच्या इच्छेनुसार त्याला आवडलं म्हणून चांगलं वाटतं. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. ही बघा बड्डे गर्ल आमची बसली बड्डेच्या केक समोर. डेकोरेशन वगैरे इथे तयार आहे आणि संध्याकाळचे आता 6 वाजले होते.
तर इथे तिचे मोठे पप्पा, बाबा, तिचे पप्पा, हा श्यामदादा, तिची मोठी मम्मी आणि हे सगळे मित्रमंडळी सर्व बोलवून आणलेले त्यांनी. आणि इकडे माझे वडील बसले आणि ही परीची आजी, हे सर्वजण पृथ्वीच्या बड्डेला आलेले होते. आमची वसुंधरा, आमची पृथ्वी, नावातच तिच्या सामावले आहे संपूर्ण जग. तिच्या येण्याने घराला आली एक वेगळीच झळाळी. नभातून उतरलेली जणू एक सुवर्णपरी, आमच्या आयुष्यात उमललेली एक नवी पहाट, आमची पृथ्वी. तुझ्या नावासारखीच तू विशाल मनाची राहा. तुझ्या कर्तृत्वाने यशाचे आभाळ कवेत घे. तुझ्या पावलांनी घराचे मंदिर झाले. तुझ्या हसण्याने दुःख सारे विरून गेले. उंच भरारी घे तू स्वप्नांच्या जगात. आम्ही सदैव असू तुझ्या सोबतीला. वाढदिवसाच्या या शुभ दिनी हीच एक प्रार्थना, खूप सुख, आरोग्य आणि यश लाभो माझ्या पृथ्वीला. पृथ्वी म्हणजे धरा, वसुंधरा, जमीन जी सर्वांना आधार देते. माझी परी, माझी राजकन्या. लेक म्हणजे केवळ मुलगी नसते, ती तर घराचा श्वास असते. कधी हसरी, कधी हट्टी, पण मनाच्या कायम खास असते. तुझ्या पावलांनी घरात आले चैतन्याचे नवे वारे. तुझ्या एका हास्यासाठी ओवाळून टाकू जग हे सारे. कधी तू मैत्रीण आईची होतेस, तर कधी बाबांचे लाडके बाळ. तुझ्या येण्यानेच सजला आहे आमच्या आयुष्याचा प्रत्येक काळ. तू उंच भरारी घ्यावी नभी, तुझी स्वप्ने व्हावीत सारी पूर्ण. तुझ्या आयुष्यात सुखाचा असावा प्रत्येक क्षण सुवर्ण. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा. अंगणातल्या फुलासारखी सदा तू फुलत राहा. यशाची नवनवीन शिखरे आयुष्यभर सर करत राहा. लेक असावी तुझ्यासारखी घराची जी शान आहे. तुझ्या अस्तित्वाचे आमचा वाढलेला हा मान आहे. डोळ्यात सडसडणारी स्वप्ने आणि ओठांवर गोड हास्य. तूच आहेस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर रहस्य. माझ्या लाडक्या लेकीला खूप खूप शुभेच्छा. नावात तिचे पृथ्वी, जिच्यात वसले आमचे प्राण. तिच्या एका हास्याने वाढतो आमचा सन्मान. लाडक्या पृथ्वीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आयुष्याच्या वाटेवर तू सदैव सुखी राहा. यशाची नवनवीन शिखरे तू पादाक्रांत कर. लाडक्या पृथ्वीला खूप साऱ्या शुभेच्छा. बड्डे झाल्यानंतर आम्ही अशी स्वयंपाकाची तयारी केली. माझ्या मुलांनी मला स्वयंपाकात मदत केली. पाहू शकता पृथ्वी देखील छोट्या छोट्या पोळ्या लाटत आहे. तिच्या पोळ्या मी तव्यावर अशाच भाजून देखील घेतल्या आणि ह्या पोळ्या तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही नक्कीच येणार आहात का माझ्या पृथ्वीच्या घरी जेवायला ते पण सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.